विष्णू सहस्त्रनाम आनंद याच्या 16व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज श्लोक 76 ते 80, 76 to 80 असे 5 श्लोक आहेत. अनिश जर का आला असेल तर आपण म्हटलं जसं अनिश मागच्या भागातले श्लोक म्हणेल, आपण ते ऐकू आणि मग आजच्या भागामध्ये जाऊ. मागच्या भागातलं रेकॉर्डिंग सुद्धा प्रत्येक सेशन नंतर लगेच अपलोड होतं युट्यूबवर. तुम्ही ऐका, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. मागच्या भागामध्ये आपण 2 ते 3 श्लोकांचा संपूर्ण अर्थ पाहिला होता आणि मग काही ओव्हरवेल्मिंग रिॲक्शन सुद्धा आल्या, रिस्पॉन्सेस आले की अरे बापरे, एकदम असं बरंच आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की एका वेळेला एका श्लोकामधले 2 शब्द आपण समजून घेतोय. म्हणजे जवळजवळ 107 श्लोकांपैकी 214 शब्द आपण समजून घेणार 107 श्लोकांमधले. पण तरी सुद्धा सगळ्या त्या 214 शब्दांच्या मागे लागायचं का? नाही. कुठलाही एक शब्द घेतला, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? गौण आहे ना, हे म्हणजे गुणवाचक आहे. यानी नामा आणि गौणानी असं म्हटलंय की ही गुणवाचक नामं आहेत. मग ती गुण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय दिसत आहे. मग तशी कॅरेक्टरिस्टिक्स, तसे कॅरेक्टरिस्टिक्स माझ्यामध्ये आणायचे असतील, आहेतच. त्याला फक्त घासून पुसून स्वच्छ करायचंय. त्याच्यावर धूळ पडले, ते रापलंय, थोडंसं थोडंसं साफ करायचं ते. मग ते साफ करण्यासाठी मात्र कर्मयोग, मग प्रॅक्टिस करायची. मग कुठल्या ऍक्शन्स त्याच्यासाठी लागतील असा विचार करत 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 आपण अं, या सगळ्या प्रवासामध्ये आपण चाललेलो आहोत. अनिश, तू आला आहेस का सांग, म्हणजे मग आपण सेशन सुरू करू. अदरवाईज, आणि कुठल्या आहेस? अनिश आहेस ना? गुड वन अनिश. मी तुला आता कोहोस्ट करतोय, सो यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. आणि व्हिडिओवर आलास तर लगेच मी तुला स्पॉटलाईट देतो आणि तू म्हणू शकशील. आलास का व्हिडिओमध्ये? तुझं हाय म्हणशील? ओके, फाईन, ग्रेट. आता इथून पुढचा स्पॉटलाइट तुझा असेल. तुला समोर मी श्लोक देतोच आहे. चालेल, एकच मिनिट. रिप्लेसिंग द स्पॉटलाइट. रेडी अनिश? तू एकदा हाय म्हणतो गेलास, परत कुठे आलास? आलास, ओके, फाईन 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 फाईन. राईट, आय थिंक यू आर द स्पॉटलाइट नाव. तू म्हणायला सुरुवात केलीस तरी सुद्धा चालेल. ऑल युअर्स. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मिर् ब्रह्मण्यो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पुरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः मनोजीवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुरवसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासः सुयामुनः. सुरेख, थँक्यू. Thank you, sir. अनिश. थँक्स अ लॉट. आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं ना की मागच्या भागातले श्लोक अनिश म्हणेल आणि आपण पुढे जाऊ. मागच्या वेळेला आपण 8 सेकंदाचा खेळ खेळलो होतो. भरपूर आपण आपल्याला ऍक्टिव्हिटीज लावून घेतलेल्या आहेत. 10-12 जवळजवळ ऍक्टिव्हिटीज आहेत, जास्तीच आहेत. त्यातला मागच्या वेळेला एक अशी ऍक्टिव्हिटी दिली होती की 8 सेकंद. आता काही जण म्हणाले 8 सेकंद काय, कळलं नाही. नाही कळलं. ब्रह्मण्यो ब्रह्मविद ब्रह्मा, शोधून काढू. 8 सेकंद काय, 8 सेकंद काय, ब्रह्मण्य. की त्याची आस लागली असं आपण म्हटलं होतं. तर त्यानं काय करायचं असेल, 8 सेकंद तो काहीतरी म्हणत असेल. आशेने ते ब्रह्मण्य होणार नाही. ब्रह्मण्यो ब्रह्मविद ब्रह्मा ब्रह्म. मग मी करून पाहीन. आणि मग सुरेख सुनीलने एक कोडं टाकलं होतं, 21,600. त्यांनी काय तो हिशोब केला होता, ते छान आहे. तो हिशोब कळला असेल ना सगळ्यांना. म्हणजे
किती त्यांनी केलं होतं ना तसं? 48 तासाचा हिशोब त्यांनी केला होता, कारण बरोबर 48 तासाने आपण भेटणार होतो. आता 48 तास ते 21,600 ते 8 सेकंद ते 60 मिनिटाचा 1 तास 60 सेकंदाचे 1 मिनिट, ही जी गंमत आहे ना, ते ब्रह्मकृत ब्रह्मविवर्धना. आणि त्यातून आपण ओ ओ ओ ओ असं आहे होय, असा तो जो खेळ सगळा आपण मागच्या वेळेला पाहिला. आता जो खेळ खेळलो आपण त्यावेळेला त्या 8 सेकंदाच्या याच्यामध्ये, त्यावेळेला अनेक लोक म्हणाले की खूप शांत वाटलं, श्वास स्थिर झाला, श्वास शांत झाला, शांतता अनुभवली, आनंद अनुभवला. तो खेळच होता, हा मुळात खेळच आहे. तो कोणीतरी म्हणाला असेल, अरे या 8 सेकंदानंतर खरंच जातोय की काय मी? आहेत अजून भरपूर श्वास, किती आहेत माहिती नाहीत, पण कॉन्फिडन्स केवढा आहे, आहेत अजून भरपूर श्वास. पण हा श्वास शेवटचा आहे असं समजून जेव्हा आपण त्याच्यात उतरतो, त्यावेळेला तो जी शांतता येते, अलगद शांत वाटतं, स्थिर वाटतं. पण जेव्हा चिडचिड झालेली असते, धावपळ झालेली असते, हा हे मागतोय, तो ते मागतोय, अरे ह्याला जरा शांत बसवत नाही का, मीच मी आलो का ह्याला, हे सगळं डोक्यात चालू असतं तेव्हा काय, सगळी शरीराची गडबड असते. मग ते ब्लड प्रेशर असतं. ते हाय ब्लड प्रेशर चांगलं का लो ब्लड प्रेशर चांगलं? ब्लड प्रेशर नकोच बाबा, फार त्रास होतो. असं काही झालं तर काय, किती पंचायती. काही असणं नसणं नाहीये, ते रेंज आहे. कुठल्याही गोष्टीची ती रेंज आहे. मग याच्या वर जाऊ नये आणि त्याच्या खाली येऊ नये, एवढंच फक्त असतं. म्हणजे हाय ब्लड प्रेशर नको बाबा, नाही, त्याचे पण फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत. म्हणजे ज्याला फास्ट रिॲक्शन हवी असते, समोर काहीतरी दंडकन पडतं आणि तुम्हाला बाजूला जायचं असतं, त्याला हाय ब्लड प्रेशर झालं नाही तर धावणार कसे? फाईट किंवा फ्लाईट हे जे अमिगडालाचे रिस्पॉन्सेस आहेत, त्याला ब्लड प्रेशरच कामाला येतात, हाय ब्लड प्रेशरच कामाला येतं. आणि त्याला नको बाबा, आम्ही आपले लो ब्लड प्रेशरवर काम करणार आहे, ते अडकून नाही को पडणार आपण. किंवा एक्सरसाइज जर का हेवी करायचं असेल तर त्यावेळेला हाय ब्लड प्रेशर लागणारच आहे, कामालाच येणार आहे. की स्प्रिंटिंग असेल किंवा वेट जर का कोणी करत असेल तर त्याच्यासाठी, किंवा ऑर्गन फेल्युअर होऊ नये कुठलंही, अशा वेळेला वेगाने पंपिंग करणं गरजेचं असतं. याचा अर्थ असा नाही म्हणत आहे की ब्लड प्रेशर वा, हाय ब्लड प्रेशर वा, कायम HP राहू दे, असं नाही तसं. किंवा थंड प्रदेशामध्ये एक हाय बीपी आवश्यक आहे काही वेळेला, की थंडी फारच चढली तर अशा वेळेला तेच आपल्याला सांभाळतं. दॅट डझंट मीन की हे चांगलं, हेच चांगलं आहे असं नाही आहे. लो ब्लड प्रेशर पण आवश्यक असतं. बेसिकली हे आता कुठनं सुरू केलं मी, हाय बीपी लो बीपी, ये जो शब्द आहे तो असा गोंधळात टाकणार आहे. असं का बुवा म्हटलं विष्णू सहस्त्रनामामध्ये? त्या विष्णू सहस्त्रनामाच्या मधल्या 2 शब्दांचा खेळ उमजवण्यासाठी हे मी उदाहरण दिलं. विष्णू सहस्त्रनामामध्ये ब्लड प्रेशर हाय लो असं काही दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये, पण ते 2 शब्द आहेत, ते गोंधळात टाकणार आहे. श्लोक कसा आहे? भूता वासो वासुदेव सर्वा सुनिलयो नलः दर्प हा दर्प दो दृप्तो दुर्धरोथा पराजिता. हे 2 शब्द घेऊ आपण, दर्प हा दर्प दो. दर्प द आणि दर्प हा. हा म्हणजे मारणारा, काढून टाकणारा, टाकून देणारा. आणि दर्प द, द म्हणजे देऊन देणारा. आता कृष्ण अर्जुनाला सांगतोय 16व्या अध्यायामध्ये, बाबा रे, एक कर, ते पहिल्या अध्यायात जे काही गुण उधळलेस, किंवा पहिल्या अध्यायापासून 9व्या 10व्या अध्यायापर्यंत अध्याय नाही आहेत हा. तुम्हाला बरं वाटावं आम्ही म्हणतो, मला बरं वेळेला अध्याय म्हणताना बरं वाटत नाही, कारण गप्पांमध्ये अध्याय नसतात. पण आहेत बाबा, कुणीतरी केलंय ते आता करा. पण ते जे काय पहिली 35-40 मिनिटं तू जे काही गुण उधळलेले आहेस, ते आता इथून पुढे उधळू नको. आता कुठले गुण उधळले त्यांनी? दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. बाबा रे, एवढं सांभाळ. आणि कृष्ण डेमॉन्स्ट्रेशन दिलंय कृष्णाने, हे 6 गुण तुझे अगदी पहिल्यापासून आलास तेव्हापासून ते आत्तापर्यंत, चमत्कार दाखवेपर्यंत, 9व्या अध्यायापर्यंत सो कॉल्ड, हे तुला दिसले. त्याच्यात तो दर्प आहे, दंभ आहे, हिपोक्रसी आहे, दर्प आहे, मी म्हणजे कोण असं आहे. त्यात ते कृष्णाच्या नकला आहेत हं भगवद्गीतेमध्ये. 4-5 नकला करून दाखवतो कृष्ण, आणि हसले खेळलेले आहेत ते त्यावेळेला. जाता जाता परत आपल्या जागेवर जातात, तर जाता आता छान हसत खेळत सगळं टेन्शन गेलेलं आहे. अशा वेळेला त्यांच्या त्या नकला झालेल्या आहेत कृष्णाने. त्यात तो सांगतो दर्पाची नक्कल तिथे. तर तो दर्प दैवी संपत्ती नाही, आसुरी संपत्ती आहे, डिप्रिशिएटिंग आहे. दर्प घेऊन हिंडलास तर मारला जाशील, म्हणून ते तेवढं करू नको.
आता कृष्ण एके ठिकाणी सांगतो, दर्प घेऊन हिंडलास तर मारला जाशील. ते सोड बाबा. दंभ, दर्प, अभिमान, बघा, अभिमानाबद्दल नंतर बोलू क्वेश्चन आन्सर मध्ये. डेंजरस सगळ्यात. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान. पारुष्य म्हणजे कोरडेपणा. काही काही कोणाबद्दल काही वाटत नाही, कशाबद्दल काही वाटत नाही, इनसेन्सिटिव्ह. म्हणजे म्हणून रडारड ढासळत असं काही नाही येते. पण सेन्सिटिव्हिटी, स्वतःच्या आवाजाची असलेली सुद्धा सेन्सिटिव्हिटी, असे ते इनसेन्सिटिव्हिटी, ते सहा गोष्टी सांगतो. त्याच्यातला दर्प, त्यात दर्प देणारा कसा विष्णू सहस्त्रनामामध्ये. तर जिथे दर्प उपयोगाचा आहे तिथे दर्प, जिथे दर्प उपयोगाचा नाही तिथे दर्प हा. जी गोष्ट जिथे उपयोगी आहे तिथे. पॉइझन नको रे बाबा, विष नको. औषधात काय नाही तर मग आवश्यक ते विष औषधच आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त विष मृत्यू आहे. त्यामुळे दर्प दे आणि दर्प हा. आवश्यक तो दर्प पाहिजे. आता आवश्यक तो दर्प कुठे असेल? काम करायला पाहिजे ना तिथे. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजा आणि नट असं आपण दरवेळेला उदाहरण देतो. ते मला आवडलंय ते, आणि मला ते जमतं थोडं 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 प्रॅक्टिस. आणि आदळलो तरी हा पकडला बाबा राजा, असं नंतर मागे जाऊन म्हणता येतं. त्यावेळेला नाही कळत, नंतर कळतं. पण राजा आणि नट, मी राजा असं म्हटलं की तो दर्प नको बाबा. नट आहेस, भूमिका खुललीच पाहिजे. नाही घरी जरा गडबड आहे, एकदा इथे आल्यानंतर घर नाही न काय नाही, इकडे कुठे आहेस तू? मग इथे. हा जो दर्प आहे तो दर्प द. आणि मगाचा जो दर्प आहे, मी म्हणजे राजा, तो नको. आय एम द किंग, ट्रॅप्ट इन द कॅरेक्टर ज्याला म्हणतो आपण, मी भूमिकेत अडकलो, तो दर्प नको बाबा. हा, माझं नटाचं स्मरण ठेवून मी ज्यावेळेला घुसीन, काही झालं तरी सुद्धा ती करायला हवी आहे मला आत्ता भूमिका. हा जो दर्प आहे तो हवा. म्हणून दर्प हा पण आहे आणि दर्प द पण आहे. म्हणजे जो दर्प तोडतो, मारतो चांगल्या गोष्टींना, तो नको. दर्प हा. आणि जो युनाइट करतो, की मी नटाच्या स्मरणातून राजाची भूमिका पक्की वठवणार आहे, हा जो आहे तो मला हवा आहे. असं म्हणून ते दर्प हा दर्प दो असा तो आहे. भूता वासो वासुदेव. आता आपण वासू वसू आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. वसू म्हणजे ऐश्वर्य, वासू म्हणजे ते ऐश्वर्याला मॅनिफेस्टेशन मिळालेलं असं ते, असं आपण पाहिलं. भूता वासो वासुदेव, सर्वासु निलयो अनलहा, दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धर आहे, अथ अपराजिता. असं तो आहे. मग चला आपण आता प्रॅक्टिस करू पुढे जायच्या आधी. सोपे सोपे आहेत सगळे. पहिले दोन ओळी घेणार आहे तसं. आता तो एस चिन्ह ते अवग्रह चिन्ह म्हणतात, तो यो लांबायचा, कारण तो घेऊन तिथे आलेला आहे. आपण म्हणूया आजच्या सेशनमध्ये पहिल्या श्लोकापासूनच 8 सेकंदाचा खेळ खेळला तरी चालणार आहे. सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये त्याची पुन्हा रिमाइंडर आहे. आता करूया आपण. भूता वासो वासुदेव, सर्वासु निलयो नलः. भूता वासो वासुदेव, सर्वासु निलयो नलः. भूता वासो वासुदेव, सर्वासु निलयो नलः. आता खालच्या दोन ओळी म्हणू, दोनदा तीनदा म्हणतो सर. काय आपलं ठरलंय? शांत बसायचं, ताट बसायचं. अं, छान मोकळं वाटायला लागेल तसं. एखाद्याला जांभई पण येईल, येऊ दे. ती म्हणजे याचा अर्थ झालं सुटलं, मोठं मोकळं व्हायला लागलं हळूहळू. दर्प हा दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजितः. दर्प हा दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजितः. वरपासून म्हणूया खाली.
भूता वासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः. पूर्ण म्हणूया परत त्याचं. भूता वासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः. अजून एकदा म्हणू. भूता वासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः. हम्म. मग असा तो आहे दोन्ही गोष्टीतला जो आहे त्याचा तो. आपण पहिल्या श्लोकामध्येच सुरुवात केली होती काही दिवसांपूर्वी. विश्वम विष्णू अशी सुरुवात केली होती की नाही. विष्णू दिसतो का, म्हणजे विष्णू हे जर का दैवत मानलं की विष्णूचं रूप पाहिलं, विष्णूची मूर्ती तर दिसेल. पण जे विष्णू तत्व आहे आपण ज्याला म्हटलं होतं इलेक्ट्रिसिटी, दिसते का? नाही दिसत. मग काय दिसतो? बल्ब लागलेला दिसतो, पंखा फिरताना दिसतो, हे सगळं दिसतं. मग विश्वम आणि विष्णूर, तर असा हा पुढचा श्लोक आहे. पुढच्या श्लोकामध्ये मूर्ती 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 असं आहे सगळं. विश्वमूर्तीर, महामूर्तीर, दीप्तमूर्तीर, अमूर्तिमान, अनेक मूर्ती, अव्यक्त, शतमूर्ती, शतानन. हे सगळं मूर्ती 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 असं सांगितलेलं आहे. तर मूर्ती याचा जो मूळ धातू आहे तो मृ आहे. MRU, मृ. मृ म्हणजे टू सॉलिडिफाय, म्हणजे घनीभूत होणं. विमला ठकारांचं एक पुस्तक वाचलं होतं 98 साली, मला कोणीतरी हातात दिलं होतं आणि नेहमी सारखं पुस्तक हातात घेतलं की ते आता शेवटपर्यंत चालेल बहुतेक माझ्या. अशी आहेत 8-10 पुस्तकं, ती चालूच असतात. त्याच्यात त्याने असं बोलता बोलता सांगितलं होतं की विचाराला हात लावायचा असेल तर स्वतःच्या शरीरावरनं हात फिरवावा. म्हणजे आजचं जे शरीर आहे ते कधीतरी पूर्वी विचार होता. सो सॉलिडिफाईड थॉट इज बॉडी, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं सांगणं सुद्धा छान असायचं, सोपं असायचं त्यांचं वाचलं तर. आणि असं एक पॅराग्राफ वाचल्यानंतर असं काय रे बाबा सांगितलंय, जरा बघूया, असं करत करत आहे. त्याच्यातला तो एक विचार होता. त्यामुळे मूर्ती अमूर्ती हा खेळ आहे. आता मध्ये कोणीतरी मला दक्षिणामूर्तीवर डीजी तू बोल असं म्हटलं होतं. अरे म्हटलं हे काय आहे? पण म्हटलं दे आता आलाय तर बघूया, आपल्या प्रोजेक्ट चार्टरमध्ये फिट होणार असेल, स्ट्रॅटेजीमध्ये वगैरे ह्याच्यासाठी करायचं असेल तर करू. आणि म्हणून मग ते चाललं. आणि वा, छानच आहे म्हटलं. तसं काय खूप कठीण नाहीये, खूप सोपं असं नाहीये की. छान आहे ते, त्यांनी जे सांगितलंय ते सुरेख मांडलंय. शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, त्यामुळे असं धमाल आहे त्याच्यात. दक्षिणामूर्ती हा शब्दामध्ये अमूर्ती दिसतो. वाट ऐकताना काय वाटतं? दक्षिणामूर्ती दक्षिणामूर्ती दक्षिणामूर्ती, दक्षिण अमूर्ती. आणि ही जी गंमत आहे दक्षिणामूर्तीमध्ये, शंकराचार्यांनी खूप धमाल केले त्या स्तोत्रामध्ये. धमाल म्हणजे धमालच केले आज युजल. मी फार नाही ती स्तोत्र वगैरे, त्यातलं हे एक आलं होतं माझ्या डोळ्यासमोर. अरे म्हटलं फारच छान आहे. तर ते अमूर्ती शब्द तिथे पण असा अट्रॅक्ट करून गेला होता. पण या श्लोकामध्ये अमूर्तिमान असा एक शब्द आहे. विश्वमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अनेकमूर्ती, शतमूर्ती, शतानना. आणि मध्ये जाता जाता अमूर्तिमान म्हटलेलं आहे. की एवढं सगळं करायला इलेक्ट्रिसिटी पुरते. एका इलेक्ट्रिसिटीवर काय काय चालू आहे? एक इलेक्ट्रिसिटी, त्याच्यावर काही आहे, असंख्य दिवे, असंख्य मशीन्स, असंख्य इक्विपमेंट चालूच आहे. त्यामुळे जाता आता एक अमूर्तिमान सांगितलं. पण त्याच्यातनं घडतंय काय? आता बघा, विश्व, महा, दीप्त, अनेक, शत असं आलंय. म्हणजे असं दिसतंय त्याच्यामध्ये, असं जातं असं मला म्हणायचं नाहीये.
पण त्या श्लोकाकडे असं नुसतं पाहिलं की हे बघ कसं सांगत चाललेत बघते की विश्वमूर्ती. आता आपण पहिल्यांदाच म्हटलं होतं विश्व कुठे आहे, असं म्हटल्यानंतर आपण बाहेर जातो, पण नाही, विश्व आपलं शरीर पण विश्व आहे, पण पूर्ण विश्व आपण म्हटलं. विश्व, त्याच्या खाली महा, की बाबा विश्वाची संकल्पना तुला एकदम अंगावर येते का, युनिवर्स वगैरे. बरं ठीक आहे, चल आपल्या पृथ्वीबद्दल तरी करता येईल का. बर, मग दीप्त, निदान जे प्रकाशात आहे, जे प्रकाशला आहे तेवढं तरी तुला कळेल का. अरे प्रकाशला केवढं काय काय अजून काय. बरं, सगळे प्रकाशलेले नको, अनेक तरी. अरे ते अनेक नाही रे बाबा, शत तरी. म्हणजे शेवटी सगळं तेवढं कम्प्लीट आहेच. बरं, तुला सगळं दिसलं, सगळं ठीक आहे, विश्व दिसलं, विश्व दिसलं. पण ते जर का एकदम अचानक सगळं दिसत नसेल तुला काय आहे ते, मग ठीक आहे, तू महावर ये, दीप्तवर ये, अनेकवर ये, शतवर ये. शतला निदान काहीतरी फायनाईट तरी आला की 100, अनेकाला काहीतरी सांगता येत नाहीये. आणि मग शेवटी मूर्तीच्या ऐवजी तो आननावर आला, शत आनना. पण हे सगळं होत आहे कुठून. अमूर्तिमान. अमूर्तिमान हा शब्दच इतका धमाल आहे. अमूर्तिमान कसा असेल. पण ती जी गंमत आहे सांगणं, आता आपण मान कशाला म्हणतो. बुद्धिमान, श्रीमान, शक्तिमान, म्हणजे शक्ती असलेला असा तो, मग दिसणार आहे. अमूर्तिमान म्हणजे आहे गंमत. असं अलगद शेवा सरकून ठेवलेलं आहे चालता चालता. जागे असू तर ठीक, नाही तर आपटणार. अमूर्तिमान, अमूर्तिमान कसं. अमूर्ती अमूर्ती, संपला विषय. मान लागणार कसं अमूर्तीला. पण ती गंमत आहे त्याच्यातनं, की जे काही अमूर्तातनं व्यक्त होत आहे ना, अमूर्तिमान मुळात काय आहे, अमूर्ती. असा तो सगळं आहे. मग हे सगळं बाहेरचं सोडून देऊया, आपण आपल्याकडे येऊया. आपल्या ह्याच्यात काही असं आहे का रे बाबा. विश्व आहे का, संपूर्ण मन चाललंय बाबा. मग ते विश्वमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अनेक मूर्ती, शतमूर्ती, असं आपल्याकडे पाहून काही कळतंय का बाबा. काही नाही तर निदान एक शरीर तरी तुला दिसतंय का. हा, मग तिथून तुला जाता येईल का विष्णूकडे. त्या अमूर्तिमान जे जो आहे त्याच्यातल्या अमूर्तीकडे जाता येईल का तुला. अव्यक्त तुला अंदाज येतोय का. व्यक्त तर हात लावतोच, पण अव्यक्ताला असं ते सारखं करत जाईल. आणि म्हणून आपण जो 8 सेकंदाचा खेळ खेळलो त्याच्यात अव्यक्त नाहीच आहे. म्हणलोय, आवाज येतोय व्यवस्थित, अव्यक्त कुठे आहे कळतंय ना. पण तो जो हा 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 असं जे झालं, ते अमूर्तिमान आहे. असा हा सगळा श्लोक आहे. मग आपण आता हा म्हणूया, मूर्ती मूर्ती शब्द मस्त आहे. साधे सोपे आहेत याही आजच्या दिवसातले श्लोक सुद्धा. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान. पुढचं करू, सोपं आहे, आणि मग पूर्ण श्लोकाची प्रॅक्टिस करू. अनेक मूर्तिरव्यक्त, शतमूर्ती शताननः. पूर्ण म्हणू आता. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान. अनेकमूर्तिरव्यक्त, शतमूर्ती शताननः. Correct. अजून एकदा म्हणू. त्या 8 सेकंदाचा खेळ खेळा, मजा असते. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान. अनेकमूर्तिरव्यक्त, शतमूर्ती शताननः. सुरेख. असं तो मूर्ती अमूर्तीचा खेळ आहे. पहिल्यापासूनच आहे. विश्वम विष्णू म्हणजे मूर्ती अमूर्ती. विश्वम विष्णू, मूर्ती अमूर्ती.
सगुण निर्गुण. अर्जुनाचा पण प्रश्न आहे की काय करू, सगुणाला भजू का निर्गुण निर्गुणाला भजू. कृष्ण छान सांगतो त्याला की काही प्रॉब्लेम काहीच नाही, तुला जे जमेल ते. नेहमीसारखा स्टँड तो घेतो. पण निर्गुणाला भजणार असलास तर जरा जास्ती कष्ट पडतील, फोकस वगैरे ठेवणं जरा कठीण जातं. सगुणाच्या वाटेने निर्गुणावर जा, विश्वमच्या वाटेने विष्णूवर जा, अशी ती सोय केलेली आहे. मग प्रश्न पडतो की कोण आहे तो. हा श्लोक छान आहे. छोटे 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 शब्द आहेत. एको नैक सव क किम यत्तत् पदमनुत्तमम, असा तो श्लोक आहे. की एक अनेक काय तो नक्की कसा आहे, काय कळत नाही बुवा. म्हटलं तर एक, म्हटलं तर अनेक. एको नैक सव म्हणजे प्रोड्यूस करणारा पण आहे तसा. एको नैक सव क किम यत्तत् पदम उत्तमम पदमनुत्तमम, असा तो श्लोक चालतो. संस्कृत आहे याच्यात छोटस. कहा म्हणजे कोण, किम म्हणजे काय. ते भजगोविंदम मध्ये नाही का, कस्त्वम कोहम कुत आयाता, इंट्रोडक्शन साठी आहे. कहा त्वम, तू कोण. को अहम, मी कोण. कुत आयाता, तू कुठनं आला. कस्त्वम कोहम कुत आयाता, का मे जननी को मे ताता, माझी आई कोण, माझे वडील कोण. आणि त्याच्या पुढे एकदम खाली आणतात ते, किती परिभाव हे सर्व विचार. काय याला काय हे नको, याच्यात नको अडकू उगाचच, असं त्यांचं तिथे म्हणणं आहे. पण तो कोण आहे रे, काय आहे ते, म्हणजे कळत नाहीये. त्याला कोण म्हणायचं का काय म्हणायचं, पुल्लिंगी म्हणायचं नपुंसकलिंगी काय म्हणायचं, ही शी इट काय कळत नाहीये. का किम, मग यत तत्, हे जे आहे ना, ते जे ते असं सांगतो. दरवेळेला मराठीत सुद्धा बघा की अरे हे काय रे, हे काय आहे असं विचारल्यानंतर जे लुकलुकत ना, ते हे यत तत् किम यत तत्, हे काय आहे? असं लहान बाळ एखादं किंवा लहान मुलगा विचारतो, बाबा हे काय आहे. मग आपण कसं सांगतो त्याला, ते ना हे आहे. मग ते म्हणजे जे गरगर गरगर फिरतं ना, ते हे चक्र यत तत्. पण ते यत तत् कसं आहे, अरे म्हटलं ते एक आहे, म्हटलं तर अनेक आहे. आणि ते एक आणि अनेक प्रोड्यूस करत राहतं सारखं काही ना काहीतरी. मी स्वतः जन्म घेतं, जन्मातनं जन्म देतं, जन्म घेतं, जन्मातनं जन्म देतं. चालूच आहे की सारखं काही ना काहीतरी. तो 8 सेकंदाचा श्लोक म्हणत असताना ती जी काही छोटीशी भावना येते, कदाचित 2-3 सेकंदासाठी सुद्धा येत असेल, किंवा श्लोक म्हटल्यानंतर सुद्धा एखाद दुसऱ्या सेकंदासाठी येत असेल. आपल्याला क्वांटिटीच्या मागे लागायचंच नाहीये. आपल्याला अजिबात क्वांटिटीच्या मागे लागायचं नाही. आपल्याला कुठे जायचंय की ती जी काही क्वालिटी छोटी आहे, तेवढाच आनंद मानायचा आहे. आणि असे त्या क्वालिटीचे क्षण थोडे 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 वाढवत नेले, तसं आहे, छान आहे. मग आता मी विष्णू सहस्त्रनामाकडे असं बघू का, या या पोझिशनला आल्यानंतर, की बाबा हे बघ, 77-80 श्लोक होत आहेत, मला 80 अपॉर्च्युनिटीज आहेत. 8 सेकंदाच्या 80 अपॉर्च्युनिटीज आहेत. आता 8 सेकंदाला एक श्लोक म्हटला जातो. 8 सेकंदाला हा श्लोक म्हटला जातो. मग त्या 8 सेकंदाच्या 80 अपॉर्च्युनिटीज मला आल्या. मग किती शांतपणे मी म्हणत गेलो समजा. चेंगटपणे म्हणत नाही होत आपण, हळूहळू म्हणायचं शांतपणे. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान. आणि तो तेवढा श्लोक म्हणताना फक्त तेवढंच विचार आणायचा की हा श्लोक मात्र संपूर्णपणे म्हणू. पुढच्या श्लोकाचं काही माहिती नाही बाबा, तू म्हणता येईल की नाही. घाबरायचं नाहीये. तुझं काय होणार, या चर्चेत नाही घुसायचं. पण आत्ता काय, हा हे छान म्हणूया आपण, एक एक शब्द, एक एक अक्षर छान म्हटलं जात आहे, ऐकायला येतंय, ते मात्र हा श्लोक दाखवतो. असा तो याच्यात त्यांनी सांगितलं की हे कहा किम यत तत् अनुत्तमम. तुला ते 2 सेकंद मजा आली की नाही, मग तेच तेच ते सांगतोय. आणि जर का सातत्याने त्या 2 सेकंद जर का सातत्याने राहिले, तर तू कसा असशील पहा. त्यावेळेला जी शांतता राहते 2-3 सेकंदाची एक श्लोक म्हटल्यानंतर, पहा बरं, तीच शांतता जर का अजून 1 मिनिट राहिली, 2 मिनिटं राहिली, 3 मिनिटं राहिली, नुसत्या कल्पनेनेच किती छान वाटायला लागतं बघा. मग तिथे पोहोचलो,
त्या लेवलला, ते किती धमाल येईल. एको नैक सव किम यत्तत्पदमनुत्तमम लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सला. हे वरची ओळ गडबड करून टाकणारी आहे सगळी. अरे हे बाबा, हे काही कळत नाहीये. अर्जुनासारखं आपलं होतं. हे नक्की काय आहे? काही नाही, तो आपला असं कर, लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सला. आता बरं वाटलं का तुला थोडस? सगुण निर्गुण खेळत होतास की नाही? निर्गुण अशी गंमत आहे सगळी. मग त्यापेक्षा तू काय म्हण, लोकबंधू. मग आता लोकबंधू म्हणजे लोकांकडे जाशील का? तू स्वतःशी बंधू म्हणून कधीतरी वागतोस का? मग तू छान स्वतःकडे पाहिल्यानंतर काय फिलिंग येतं? लोकनाथ, स्वतःची काळजी घेतोस का? स्वतःची म्हणून काही काळजी घेतोस की नाही छोटीशी? मग ती काळजी कशी घेतोस तू? वत्सला घेतोयस का नाही घेतेस? त्या 8 सेकंदाच्या आनंदाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ती काळजी घेतोयस का नाही घेतेस? मग तशी घ्यायला लाग, तुला अंदाज येईल. लोकबंधू लोकनाथो माधवो भक्तवत्सला मधुमाधव. तसा तो छान धष्टपुष्ट छान सांभाळलेला असा तो. माधवचे अनेक अर्थ आहेत हा. आपण म्हटलं होतं माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. पण दूध दुभत्याच्या प्रदेशामध्ये तयार झालेला असा सुद्धा तो सुरेख असाही अर्थ होऊ शकतो. पण तो भक्त वत्सल आहे. तू तुझी स्वतःची भक्ती करतोस का? का तू स्वतःवर विश्वासच ठेवत नाही तुझा? मग स्वतःवर विश्वास ठेवला असतं गणित सोपी होतील. इतका साधा सोपा अर्थ आहे. वरची ओळ निर्गुणात चालले, खालची ओळ सगुणात चालले. आपण म्हणूया, पहा, लक्षात ठेवून म्हणूया. ती त्या उच्चाराकडे लक्ष ठेवून माझा. असं म्हणूया आपण, छोटे 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 आहेत असे. एको नैकः सवक्कः किं यत्तत् पदमनुत्तमम्. एको नैकः सवक्कः किं यत्तत् पदमनुत्तमम्. एको नैकः सवक्कः किं यत्तत् पदमनुत्तमम्. लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एको नैकः सवक्कः किं यत्तत्पदमनुत्तमम्. लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एको नैकः सवक्कः किं यत्तत्पदमनुत्तमम्. लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. जगा. आणि ते निर्गुण सगुण निर्गुण सगुण निर्गुण सगुण ही काय भानगड आहे? ती आपणच आपल्याला प्रॅक्टिस करत करत न्यायची आहे. आणि अशाच प्रॅक्टिस साठीचा तो कोर्स. आता काही जणांनी विचारलं होतं, पण इन्फॉर्मेशन देतो. आता तुम्हाला वाटेल की हा नुसता प्रवचनाचा कोर्स आहे का? नाही, म्हणूनच तिथे दिलं होतं की वर्क बुक असणार आहे आपल्याकडे. की त्या कोर्समध्ये वर्कबुक आहे. 49 पानी वर्कबुक आहे ते. 19 आणि 20 रविवार, आता शैलजा म्हणत होती सीट्स आहेत का? माझ्या हिशोबाप्रमाणे 8-9 सीट्स असणार आता, असं माझा अंदाज आहे. पण त्यातून सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरता येतो, याचा अर्थ सीट्स आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, नवशा मारुती जवळ पुणे सिंहगड रोडला गणेशमळा परिवार. अतिशय सुंदर तो परिसर आहे, तिथे या. पुन्हा एकदा सांगतो की त्या ज्या अथर्व शीर्षामधल्या ज्या क्षमता सांगितल्या, ज्या क्षमता आपल्याला दिसणार नाहीत, एको नैक सवक्क किम यत्तत् पदमनुत्तम, सांगता येणार नाहीये ते. विष्णूच्या स्वरूपात असलेल्या त्या सगळ्या क्षमता आहेत. मग त्या क्षमतांचा फील घ्यायचा आहे आपल्याला. मग त्या क्षमतांचा फील घेण्यासाठी त्या वापरायच्या. एनर्जी, इलेक्ट्रिसिटी वापरण्यासाठी बल्बनी प्रयत्न करायचे. म्हणून मग त्यातल्या क्षमता ओळखायच्या. किती प्रमाणात लागला रे बाबा? इलेक्ट्रिसिटी तर छान चालू आहे, व्यवस्थित चालू आहे.
3 एम्पियर 220, निदान इंडियामध्ये तरी व्यवस्थित आहे, काय फ्लक्च्युएशन नाही, काय नाही, काय नाही. मग तू का लुकलुकतोयस, तू का फकफकतोयस, हा विचार करायचा. मग त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत. अथर्वशीर्ष म्हणताना स्वसंवाद आहे त्याच्यामध्ये, माझा माझाशीच होता, असं ते आपण म्हणतो. काय करत नाही, पाठांतराच्या मागे लागणार नाही, सहस्त्रावर्तन करणार नाही, घोकमपट्टी नाही, शब्दांच्या अर्थाच्या मागे लागणार नाही, असा तो सगळा आहे. हम्म? आणि आत्ता आपल्या ग्रुपवर ते एक एक्झाम्पल पण दिलंय की बाबा वर्कबुकचं एक्झाम्पल कसं आहे. आता पटकन दाखवतो, 1 मिनिट आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये दाखवतोय वर्कबुकचं एक्झाम्पल. संपूर्ण वर्कबुक रेडी असतं, प्रत्येक कोर्सलाच असतं ते. बघा, असं दिसतं ते. ज्यांना माहिती हवी की बाबा नक्की काय करणार काय तिकडे 2 दिवस, हे पहिलं पान आहे. हे अनुक्रमणिका आहे याच्यामध्ये, की मुळात हा कोर्स कशासाठी आहे. छान छोटे छोटे आहेत, 3 3 1 1. वर्कबुक बद्दल थोडी माहिती आहे, बुढी अलमारी कवितेने सुरू करतो, मी कोण, मग हे अथर्वशीर्षाचे 8 भाग, 1 2 3 4 5 6. त्या 6व्या भागामध्ये आपण मुलाधाराबद्दल थोडस लक्ष देतो, ते स्थिरतेच आहे. 7 त्यात नाटक कंपनी आहे, आणि 8व्यामध्ये युक्ती आहे. असं ते चालतं. मग म्हणजे लक्ष देतो म्हणजे काय करतो, की हे वर्कबुक काय आहे ते आपण समजून घेतो, वर्कबुक वापरतो. वर्कबुक मध्ये काय काय भाग आहेत, ते रोज वापरायचे आहे, ते फक्त ते 2 दिवस तिथे येऊन नाही वापरायचे. असं ते आपण प्रॅक्टिसच करतो. मग तो स्कोअर करणार कसा, की बरं बाबा 2 नंबरच्या सेक्शन मध्ये काय आहे बाबा, 2 नंबरच्या सेक्शन मध्ये हा तो सेक्शन आहे. ठीक आहे, मग या सेक्शन मधल्या ऋचांचा अर्थ समजून घेऊ, गप्पा टाकत, गप्पा मारत, हे बघ जमलं. ओके, मग ह्याच्यातलं सगळ्यांवर हात घालतो का, नाही. एक कुठली तरी ऋचा घ्यायची, वक्तारम, ओके, मग त्याचा अर्थ काय आहे बाबा, त्याचा खरा संवाद स्वतःशी कसा होईल. ओके, मग स्वसंवाद त्या एकोन एककडून लोकबंधू लोकनाथोकडे जाण्यासाठी तो लोकबंधू काय करतो बाबू, लोकनाथ कसा काय बोलतोय, हे बघायचं. मग ह्याला मार्क्स द्यायचे, आपले मार्क आहे तिथे. आणि मग हे मार्क जे आहेत ते खाली चार्ट मध्ये आता घ्या, चार्ट करा असं नाही, ते एलॅबोरेट करत, गप्पा करत 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 चालतं. आणि मग हा असा इथे सीआय येतो. असं ते वर्कबुक एक 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 आपण करत जातो. असा तो सेशन आहे, अप्लाइड आहे. म्हणून ऍप्लिकेशन करत करतच जायचं आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा. आहेत तोपर्यंत सीट्स आहेत, पुढच्या आल्या नाही तर हा, हे बुकबुक मिळणार आहे. आणि 1 महिना आपण नंतर एकत्र असतो त्याच्यानंतर, कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 8 आठवडे, तोपर्यंत ते सगळं 6 आठवडे, तोपर्यंत सगळं छान चालतं, अभ्यास होतो. आत्ता आपण म्हटलं ना की त्या 8 सेकंदाचा खेळ, मागच्या भागात काही जण नव्हते पण त्यांनी ते रेकॉर्डिंग ऐकलं असेल. रेकॉर्डिंग ऐकलं नसेल तर त्यांना तो 8 सेकंदाचा खेळ काय आहे तो परत सांगतो. कारण आताचा जो श्लोक आहे ना, तो पुन्हा एका शब्दावर आणून सोडतो. या श्लोकातला फक्त एकच शब्द आपण बघणार आहोत. आपण मागच्या वेळेला काय म्हटलं होतं, की तो श्लोक आहे, मनात असं म्हणायचं की हा श्वास शांत घेतोय कारण हा कदाचित शेवटचा श्वास असेल, आहेच, हा श्वास घ्यायचा आहे, आणि तो श्लोक शांत म्हणायचा. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्तिशताननः. हे म्हणायला 8 सेकंद लागतात. ऍव्हरेज येतो 8 मध्ये, दरवेळेला 8 एक्झॅक्ट नाही, पण तुम्ही मोजा, माझ्यावर विश्वास ठेवू नका, लावा टाइम स्लॉट आणि बघा. आता हे म्हणत असताना काही जणांचे असं होतं की नाही, मग मी विचार केला, मी म्हणजे अजून सगुणात अडकलोय. कोणीतरी लिहिलं होतं आपल्या ग्रुपवर, मी मग अशी मान टाकली बाजूला. मग ठीक आहे, सगुणातला खेळ चाललेला आहे तो, असू दे, काही प्रश्न नाही, तिथूनच आपल्याला यायचं आहे. पण तो विचार केल्यानंतर ती जी काही भावना येते, आता ही भावना प्रत्येकाने प्रत्येकालाच आणायची. ती मी इकडनं कितीही प्रयत्न केला, सांगता येणार नाही. त्या भावनेला शून्य असं म्हटलं इकडे. काहीच नाहीये, पण सगळं आहे. शून्य आणि इन्फिनिटी सिनॉनिम्स. सुवर्णवर्णो हेमांगो वरांग चंदनांगदी, हा सगळा सगुणातला जाणारा श्लोक आहे. काय झळाळतं अंग आहे, सुवर्णवर्ण, हेमांग, सोन्याचं अंग आहे, त्याच्यावर ते दागिने वगैरे घातलेले आहेत, वरांग, चंदनांगदी, चंदन वगैरे एवढी आईश,
एवढं संपत्ती असलेला तो असा आहे. वीर हा, ताकद पण आहे, विषम, ऑड मॅन आउट आहे. ऑड मॅन आउट याचा अर्थ असा काहीतरी क्रिकेट नाहीये, पण त्याचं स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक आहे काहीतरी असं झकास, विषम, चलपण आहे आणि अचलपण आहे. चलश्चला, घृता अशी रशलश्चला, घृता अशी, चल, चला, असा तो शब्द आहे. त्याच्यामध्ये शून्य येते एक. सुवर्ण वर्णो हेमांगो वरांग चंदनांगदी, वीर हा विषम शून्यो. काय सांगणार शून्याचं? म्हणून मागच्या भागापासून हा एक पिल्लू सोडलं की बाबा तेवढं तरी करू, शांत. आणि तो जो काय अनुभव येईल, आणि अनेक लोकांनी तिथे लिहिलं की एकदम शांत वाटलं, एकदम लाईट वाटलं, छान वाटलं, पाय असे उगाच दमल्यासारखे फील होता, तो लाईट झाला. उगाच मांडी घातल्यानंतर पोटऱ्या अशा आखडून घेतल्यासारख्या वाटल्या होत्या, त्या गेल्या. हाताची बोटं अशी आखडून घेतली होती, ती गेली. गळा असा उगाच आखडल्यासारखा वाटला होता, तो कमी झाला. हा जो सगळा भाग आहे तो शून्य. मग आपण तो म्हणूया आणि मग पुढे जाऊ. हा श्लोक तरी निदान त्या भावनेने म्हणणार होता, आणि सगळा श्लोक एका वेळेला संपूर्ण म्हणणार होत. हळूहळू करू, घाई करणार नाही. हम्म. चला, काय पोझिशन घेणार होतो आपण? ज्यांना घ्यायची त्यांना, म्हणजे असं काय मॅन्डेट नाहीये. मी शांत म्हणा की हा मनापासून म्हणणार आहे मी श्लोक, संपूर्ण लक्ष देत म्हणणार आहे. लक्ष देत म्हणजे मी उगाच अलर्ट वगैरे होणार नाहीये. शांत. हं. श्वास घ्यायचा. 8 सेकंदाचा खेळ राहिलेला आहे आपल्या सगळ्यांचा. बस 8 सेकंदानंतर मला माहिती नाही पुढचे श्लोक म्हणाले मी असेल नसेल. आणि आता जाता आता ते पण सांगतो, जाऊ दे. समजा वगैरे काही नाही, ते फॅक्ट आहे की आपण समजा 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 घाबरलेलो आहोत म्हणून समजा. समजा नाही. 8 सेकंदापूर्वीचा आता मी नाहीये. 16 सेकंदापूर्वीचा मी आता नाहीये. आहे की दिसतोय नाही बाबा. मला चेंज दिसत नाहीये म्हणून मी उगाच लावून धरलेलं आहे. मी आहे, मी आहे. मोठेच आपल्याला ठोकळे दिसतात. बारीक चेंज समजून येण्यासाठी तुफान संवेदनशील लागेल की नाही? की अलगद गंधारावरनं मध्यमावर जाताना गंधार आणि मध्यम, दंड आणि दंड असं लागत नाही. तो असं पूर्ण लागतो ना. मग गंधारावरनं मध्यमात जाताना गंधाराच्या पुढच्या श्रुतीतच आधीचा गंधार गेला की मग काय उगायचं. त्यामुळे हे एकदम झेपलं नसतं. त्यामुळे असे कोणाचं तरी वाक्य आहे, आणि ते वाक्य 12 वर्ष गेली मनात रुंजी घालत्या. म्हटलं काय माणूस आहे हा? बहुतेक तावच आहे. एका नदीत एक माणूस पुन्हा पाय बुडवू शकत नाही, असं वाक्य आहे ते. एका नदीत एक माणूस पुन्हा पाय बुडवू शकत नाही. ताव आहे. त्यामुळे खरंच आहे. मी जरी तोच राहिलो तर नदी ती नसेल. नदी जरी तीच राहील तरी मी तोच नसेल. केवढी बदल होत आहेत. नाही, केवढं बदल होत आहे. म्हणजे निदान माझ्यासारखं टक्कल पडलेल्या लोकांनी तरी बदल होऊ नये म्हणू नये. बदल होत नाही असं म्हणू नये. आधीचे बघा तरुणपणीचे फोटो, आता बघ. हा म्हणजे 10 वर्षानंतर तुला बदल कळतोय. अरे पण 10 वर्षात जो बदल झाला तो बायनरी नाही ना झाला. दिवा लावला, दिवा गेला. तो घडतोच आहे. मग लिमिट टेंडिंग टू झिरो कॅल्क्युलस लावलं ना की कळेल की 1 किलोमीटर ज्यावेळेला चाललो त्यावेळेला 1 मिलीमीटर चाललेलोच आहे. आता ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही. त्यामुळे मग आता समजा नाही होत किंवा नाही होत असं म्हणून पुढे जाऊया, आणि मग मजा घ्या. चला, छान श्वास घ्यायचा आहे. शेवटचा श्वास आहे या 8 सेकंदामधला. आत्ता घेतलेला श्वास तो संपणार आहे. आणि त्या उच्छ्वासामध्ये झकास सुरेख स्वर लावून म्हणणार आहे मी, असं म्हणायचं. श्वास घेऊया शांत. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी, वीरहा विषमशून्यो घृताशीरशलशलः. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी, वीरहा विषमशून्यो घृताशीरशलशलः.
सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरः विषमशून्यो घृताशीरशलश्चलः. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरः विषमशून्यो घृताशीरशलश्चलः. आता जर का कानावर हात ठेवून म्हणता आलं तर म्हणा, ह्या ह्या मनोवृत्तीने शांत, आणि तो अजून तो खर्जात गेलेला असेल, आवाज शांत झालेला असेल, व्हायब्रेशन सुंदर असतील, अजूनही आनंद येईल. आणि कानावर हात ठेवल्यानंतर तो अजून सॉफ्ट होईल, आतल्या आत फीड मिळायला लागेल. कारण आपल्याला बारीक मुवमेंट कदाचित जाणवत पण नसतील कान उघडे असल्यावर. म्हणूया, ज्यांना करायचंय त्यांनी करा, पहा. ते शून्य जमलं तर काय, एखाद दुसरं सेकंद भरपूर झाला आपल्याला. म्हणूया. सुवर्णवर्णो हेमांगो भरांगश्चन्दनांगदी वीरः विषमशून्यो घृताशीरचलश्चलः. आता हळूहळू 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 असं जर का म्हणत गेलं, सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवत लागलं ना ध्यान, की त्या मुळात अवदक्षिणात्ताकडे आलो, की बाबा रे, 8 सेकंदाचा खेळ आहे. हा, मग कसा दक्षिल? संपूर्ण दक्षिल. चल मग आत्ता काय करणार आहेस? चालू कर. बर, मग आता अजून काही सेन्सेस पूर्ण वापरू शकशील का? हा, मग काय बंद कर. वा, जगास. बरं, मग अजून काही? हो, ते स्पर्श वाचू शकेन मी. बरं, मग जिभेकडे लक्ष दे, काय होतं ते. अरे वा, मग अजून काही काही असं. हो, तो जो उच्चार आहे ना, उच्चार, तो. अच्छा, मग अजून झालं ना. मग असे जर का 1000 श्लोक म्हटले पहिल्यापासून शेवटपर्यंत, तर 1000 नावं म्हटली, तर 107व्या श्लोकाला लागणार नाही का समाधी? पण उरकलं तर नाही होणार. असं आहे. चला आता, हे ज्या वेळेला आपण करतोय ना, म्हणजे पहिल्यापासून म्हणतोय बघा मी, की पाठांतर नको, पाठांतर नको, पाठांतर नको. पाठांतर नको हा हव्यास नाहीये. पाठांतराचा सुद्धा हव्यास नाहीये. पाठांतरापेक्षा जर का मी रिटेन केलं, मेमरायझिंग पेक्षा रिटेन केलं. रिटेनचा अर्थ काय होतो? त्याचं धरून बसावं लागत नाहीये. ते उमगलाय. ते उमगलाय. काय उमगलं? त्याची प्रॅक्टिस केली, त्याच्याकडे पाहिलं, करून पाहिलं, करून पाहत असताना सजगतेने करून पाहिलं, साध्या सोध्या छोट्या 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 गोष्टी. त्याच्यामुळे मेधा जागृत होते. पाठांतर पाठांतर जे म्हणतो की नाही आपण, ते स्मृती आहे. त्याच्या आधी मती आहे मुळात. म्हणजे असे काही 8 भाग सांगितले. ते एक मती आहे, एक धृती आहे, एक स्मृती आहे, एक धी आहे, एक बुद्धी आहे, एक प्रतिभा आहे, एक मेधा आहे, आणि प्रज्ञा आहे. सगळी मुलींची नाव आहेत. एनर्जी आहे ना, म्हणून. मेधा ही बुद्धीचा एक पॅटर्न सांगितलाय. रिटेंटिव्ह इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही. तो इंटेलिजन्स शब्द, त्याला दुसरा शब्द इंग्रजीमध्ये नाहीये, म्हणून पंचर होते. रिटेंटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असा आहे तो, की ते राहत आहे. कशामुळे राहत आहे? फोकस. फोकस म्हणजे असं एकाग्रता करून नाही, एकाग्रता फोकस नाही. तो खेळ चाललाय. मेमरी नाहीये, स्मृती खाली राहिली ना बऱ्यापैकी. स्मृतीनंतर धी, बुद्धी, प्रतिभा, मेधा, मग प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे अरे दिसलं की हे, आता काय अजून तुला सांगू. ट्रान्झेंड विजडम म्हणजे ती शेळीची चाल आहे ना, ती प्रज्ञेची आहे. अरे आता अजून काय सांगायचं? हे काय सुटलं की गणित? असे काही जण असू शकतात. अरे आता हे अजून काय एक्सप्लेन करू? शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्स काय करतो? वॉटसन, इट इज एलिमेंटरी.
आता अजून तुला काय सांगू. तो गालीच्या तू पाहिलास तुटलेला, एकीकडनं दुमडलेला. एकीकडची काच फुटलेली होती, ती बाहेर फुटली होती. एकीकडची काच आतमध्ये फुटली होती. एक लेडीज सँडल अशी उपडी पडली होती. एका ठिकाणी चाकू होता, एका चाकू रक्त लागलं होतं, एका चाकूला लागलं नव्हतं. मग काय, अरे खुनी स्त्री आहे आणि ती निघाली साऊथ लंडनला. चल निघ, ती निघेल गाडी. प्रज्ञा. मग वॉटसन नेहमी विचारायचा शेरलॉक होम्सला, अरे कुठे तुला ती ती तू क्रिमिनल शोधला, क्रिमिनलचं जेंडर शोधलंस, क्रिमिनलची पुढची मूव शोधलीस, कसं काय बुवा. आणि तो म्हणायचा, अरे इट इज एलिमेंटरी वॉटसन, हे फारच सोपं आहे, तू बघ नुसतं. मग याचा अर्थ शेरलॉक होम्स काही गोष्टी उडवून लावायचे का, नाही. प्रॅक्टिस करत करत, प्रॅक्टिस करत करत, प्रॅक्टिस करत करत तो पोचलाय प्रज्ञेला. पण प्रज्ञेच्या आधी मेधा. मेधा काय करते, रिटेन्शन, प्रॅक्टिस. मग आपण पाठांतर करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा एक शब्द घेतला, त्या शब्द काय रे बाबा, हा शब्द अच्छा असा आहे का, बर मग ह्याच्यातनं काय सांगितलं ह्याच्यामध्ये. बर मग मला ह्याचा वापर, हो करून बघ एकदा वापर, अच्छा. वापर करताना ना असं होता, ते मीठ जास्ती पडतं, त्यावेळेला मला लक्षात नाही आलं चिमूट, आणि त्यावेळेला नेमके हात ओले होते, त्यामुळे ते मीठ जास्ती लागलं. मग पुढच्याला काय करशील, आता हे केल्यानंतर मला स्मृतीची गरज आहे का. ती स्मृती तिचं तिचं काम माझ्या नकळत करतेय, ते लक्षात राहत आहे. मी नाही उरावर बसून पाठांतर करत आहे त्या रेसिपीचं. मी एंट्रीज मेधाला घेतली. रिटेंटिव्ह. मग रिटेंटिव्ह असेल तर चाल. लहान पोरग जे असतं ना, चालायला शिकणार, ते मेधावर जातं डायरेक्ट. तो पाठ नाही करत ना. चालायचं कसं, पाठांतर नाही करत बसत तो. चालायचं कसं लक्षात नाही ठेवत तो. चालायचं कसं, तो चालायला लागतो. आणि मग चालायला लागल्यानंतर एकदा कळलं, तुझं तो प्रज्ञेचा मुमेंट आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असं बघा. आता तो असा श्लोक आहे, मग आपण तो म्हणूया. हम्म? सुमेधा मेधजो धन्य सत्य मेधा धराधरा. मेधा सूक्त पण आहे. म्हणजे आता मेधा सूक्त म्हणत बसण्यापेक्षा मेधेची प्रॅक्टिस केलेली बरी नाही का. आणि म्हणून पाठांतरापेक्षा ऍक्शनवर जर का भर दिला, तर एंट्रीच तिथे जाते, डायरेक्ट एंट्री तिथे जाते, आणि मग गोष्टी दिसायला लागतात पटापट. चला आपण आता म्हणूया. साधे सोपे स्वच्छ शब्द आहेत, पुढेही कोणावर रिफार नाहीये, र नाहीये, विसर्ग नाहीये, काय नाही, सगळं सांगणार आहे एकदम. अमानी मान दो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धरा. अमानीमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः. हम्म. सुमेधा आणि मेधजो याच्याकडे लक्ष द्या. मेधज, त्या मेधेतनं जन्म आलेला आणि मेधेला जन्माला घातणारा, ते जे सायकल काल पाहिली ना आपण, ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धना, करून पाहिल्यामुळे ती सायक्लिकल लर्निंग चालू होतं. त्यामुळे आधी शिकलेलं नंतर विसरत नाही, म्हणून पाठ करावा लागत नाही. आणि न विसरण्याचे उद्योग पण करावे लागत नाहीत. ते लक्षात ठेवलंय हेच राहत नाही, ते आता आलंच आहे, ते सांगताच येणार नाही का, हो जमलं आता काय. अमानीमान दोमान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा, 'सुमेधा, 'मेधजो 'धन्य सत्यमेधा धराधरः. 'सुमेधा 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 'मेधजो 'धन्य सत्यमेधा धराधरः. 'सुमेधा
अमानीमान धूमान्यो लोकस्वामीत लोकधृक् सुमेधा मेधचोदन्य सत्यमेधाधराधरः.
अमानी मानदो मान्यो लोकस्वामीतु लोकधृक् सुमेधा मेधजो धन्यः सत्तमेधाधराद्धरः. आत्ताच्या पर्स्पेक्टिव्हला जर का हा कनेक्ट करायचा झाला श्लोक, तर तो अमानी मानदो आहे ना, परत विष्णू म्हणजे विरुद्धार्थी चाललेले आहे सगळीकडे. सगळीकडेच तो एक, दोन्ही आपण म्हणतो ना, अणुर्बृहत कृशस्थाणू. अमानी पण आहे आणि मानदो पण आहे. मान देणारा पण आहे आणि अमानी सारखा वागणारा पण आहे. अमानी सारखा वागल्यानंतर काय होईल, किंवा शिकण्यासाठी काय लागणार आहे? अमानित्व. कृष्णाने सांगितलं आहे ते. अमानित्वम मदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम, असं करून ते अजून ते दिले. ते पण ते विष्णू सहस्त्रनामाचे आहे भगवद्गीतेमध्ये. 12व्या अध्यायात पण आहे आणि 14व्या अध्यायात पण आहे. 12व्या अध्यायामध्ये इमोशनल क्वेश्चन वाढवण्याचे उद्योग आहेत. 14व्या अध्यायामध्ये इंटेलेक्च्युअल, इंटेलेक्च्युअल म्हणण्यापेक्षा कॉन्क्रीट पर्स्पेक्टिव्ह असे त्याच्यात त्यांनी दिलेत. पण अमानी लागणार आहे, की मी प्रॅक्टिस करताना सातत्याने पडणार आहे. चालायला शिकायला सुरुवात केल्यानंतर गॅरंटेड एकच आहे, पडणं. पण त्या प्रत्येक पडण्यामध्ये चालत्या येण्याकडे एक एक पाऊल पक्क पडलेलं आहे. आता मी जे पुन्हा पडणार आहे, ते मागच्या गोष्टीमुळे पडणार नाही. आता काहीतरी नवीन शिकण्यासाठी पडलो, शिकलो. आता जे शिकलोय त्याच्यामुळे पडणार नाही. अरे परत पडलो, आता शिकलो. असं एक 100, 150, 200, 300 वेळा पडल्यानंतर त्याच्यातले छोटे 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 गोष्टी पक्क्या करत करत तो गेला आणि चालायला लागला. पण एकदम बायनरी पण चालायला नाही लागलेला तो. त्याला रिवॉर्ड मिळतच आहे. रिवॉर्ड मिळणारच आहे. प्रत्येक वेळेला रिवॉर्ड मिळणार आहे. लहानपण सुटलं की रिवॉर्ड एकदम नंतर मिळतं. प्रत्येक पावला रिवॉर्ड मिळतंय. असा तो अमानी मानदो मान्यो लोकस्वामी लोकदृक् सुमेधा मेधजो धन्य. त्याची जी चालते गोष्ट, ती प्रज्ञा, मेधा, प्रतिभा असं म्हटलं जातं. स्मृती वाईट आहे का? नाही. पण स्मृतीला एंट्री घ्यायच्या ऐवजी मेधाला एंट्री घेतली तर ऑटोमॅटिक खालचं सगळं होऊन जातं. का खालचं सगळं होऊन जातं ते पण सांगतो. आणि आता खालचं वरचं म्हणजे परत त्याच्यात पुन्हा हे करू नका. खालचं वरचं म्हणजे मुळात पहिलं काय आहे? अर्जुनाला त्याने सांगितलं होतं की बाबा, धृती, की लावून धर शनैः बुद्धे धृती गृहीतया. लावून धर बाबा, तुला कळो न कळो, धृती. पण कळू न कळू कसं? लहानपणापासून कळतंय ना, मग आता धृतीत कशाला अडकतो? मग धृती सोडून दे. अरे धृती सोडू नको, वरती जा, स्मृती. मग ते धरून ठेवल्यामुळे काहीतरी तुझ्या लक्षात राहील. मग स्मृतीत सुद्धा एंट्री कशाला पाहिजे तुला? अजून वरती जा, धी. हे नाही करायचं, डिस्टिंग्विशिंग, की हे नको हे हवं, हे नको हे हवं. त्याच्या बेसिसवर बुद्धी, जजमेंट, डिसर्नमेंट, विल पॉवर. त्याच्या बेसिसवर प्रतिभा, क्रिएटिव्हिटी. त्याच्या मेधा. मग मी जर का मेधालाच एंट्री घेतली डायरेक्ट, काय एंट्री करीन मी? करायला लाग, करून बघ. करून बघण्यासाठी धृती लागेल. करून बघत असताना काय काय लक्षात राहीलच, ते स्मृती ठेवेलच. करून बघत असताना "हा, असा पाय टाकू नको, मुडपतो तो, लागलाय मगाशी, कळवळला होता." मग ते धी आणि बुद्धी करणारच आहे. मग अरे असा पाय टाकण्याच्या ऐवजी घे पो अशा पद्धतीने, ते क्रिएटिव्हिटी येईल आणि मेधा. म्हणून पहिल्यापासून आमचे, मला तर सांगायचं दादोबा, पण अदरवाईज सुद्धा, की बाबा इंग्रजी शब्द अर्थ कळल्यानंतर तिथे ठेवू नको, नाही तर स्मृतीवरच राहशील. वापर. आणि एकदा वापरायला सुरुवात केल्यानंतर क्रिएटिव्हिटी अशी येते, कारण तुला दिसायला लागतं असं पण वापरता येईल, असं पण वापरता येईल. या व्हर्बलाच नाऊन करता येईल, या नाऊनच वर्ब करता येईल. असा तो खेळ आहे. इथे आपण थांबू.